नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माऊली कृषी उद्योग समूह खोकर फाटा पाचेगाव फाटा तर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण माळवडगाव या पंचकृषीमध्ये आई जगदंबेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या 60 एकर कांदा पीक क्षेत्र व्यवस्थापन या शेताच्या प्लॉटवरती प्रत्यक्ष पीक पाहणी करण्याकरता आज या हार्वेस्टिंग झालेल्या प्लॉटवरती आलेलो आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शेती करत असताना 3-4 एकर क्षेत्राचं व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांना येणाऱ्या अनेक अडचणी आम्हाला शेतकरी दररोज सांगत असतात। तर एक 60-70 एकर क्षेत्राचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते व्यवस्थापन करताना त्या व्यवस्थापनाचं प्रत्येक व्यवस्थापन करून हे विक्री व्यवस्थापनापर्यंत कशा पद्धतीने आपण त्याच्यातनं 2 पैसे मिळवू शकतो किंवा एवढं मोठं मॅनेजमेंट करताना ह्या आमचे जे प्रगतशील शेतकरी आज कारेगाव भागातील असतील, मातापूर भागातील असतील, त्यामध्ये मान्य श्री बापूसाहेबजी उंडे, त्यानंतर रविदादा आसने, पंडितरावजी उंडे, मनोज भाऊ आसने यांनी या उत्तम प्रकारचं व्यवस्थापन करून हे पीक पद्धती आज इथे आपल्याला पाहावयास मिळत आहे। आता सर्वात महत्त्वाचा विचार केला तर इतक्या लवकरचा कांद्याचं व्यवस्थापन करून आगास पद्धतीने रोप आणून ते रोप आणल्यानंतर कशा पद्धतीने त्याची लागवड व्यवस्थापन 1 महिना पूर्ण या क्षेत्रामध्ये लागवड चाललेली आहे। ही लागवड चालू करून त्यानंतर तिच्यातून उत्पादन काढून एकेका पद्धतीने कशा पद्धतीचं उत्पादन ते वाढू शकतात याविषयी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेण्यासाठी, त्यांच्याकडे असणारे बारकावे आपण जाणून घेण्यासाठी आज आपण येथे उपस्थित झालो आहोत। तर सर्वात प्रथम मी रवी भाऊंना फवारणीविषयी काही माहिती विचारू इच्छितो की त्यांनी कशा पद्धतीने येथे फवारणीचं नियोजन केलं आहे। पहिला स्प्रे 1 महिन्याने चालू झाला आमचा। 1 महिन्याने मी पहिला स्प्रे ताकद, कराटे, इसाबेन हा पहिला स्प्रे घेतला। बरोबर। आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये स्प्रे 45 दिवसांनी झाला, त्याच्यामध्ये मेरिऑन, इमिडा, रेक्झोलिन या पद्धतीनं रवी बाबा, आपण ह्या फवारणी घेतच होता, पण ह्या फवारणी घेतल्यानंतर मला असं आठवतं का आपण 1.5 महिन्याच्या प्लॉटवरती इथे एक व्हिजिट केली होती। त्यावेळेस प्लॉटची कंडिशन डॅमेज अवस्थेला थोडी आपल्याला दिसत होती। बरोबर। त्यावेळेस मला वाटतं आपण 13-0-45 आणि कॅल्शियम नायट्रेट हा एक डोस इथं वापरला। तो किती वापरला आणि कोणता वापरला, कोणत्या कंपनीचा वापरला? यामध्ये आम्ही कॅल्शियम नायट्रेट यारा कंपनीचं वापरलं। कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-45 एकरी 7 किलो 13-0-45 आणि कॅल्शियम नायट्रेट 13-0-45 7 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 7 किलो। बरोबर। असं एकरी डोस दिला। त्यानंतरची जी सुधारणा आपल्याला दिसते ती आपल्यातून यामध्ये आपल्याला जाणवते साहेब। ग्रेनरी आली प्लॉटला आणि एकदम म्हणजे व्यवस्थित झाला प्लॉट त्यानं। आता एकच मिनिटात तुम्ही मला फक्त पाणी व्यवस्थापनाबद्दल थोडीशी माहिती द्याल आमच्या शेतकरी बांधवांना? साऱ्यात महत्त्वाचा विषय कांदे व्यवस्थापनमध्ये पाणी अतिशय महत्त्वाचे। जवळपास 70 ते 80% काम तुम्ही पाणी व्यवस्थापनावर करू शकता। प्रत्येक वेळेस मी तुमच्याकडनं जेव्हा तुमची माझी भेट होती तेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थापनाबद्दल बोलत असतात, त्यातून फार काही शिकण्यासारखं आहे। तर कांदा पिकामध्ये असेल किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये असेल तर तुम्हाला शेतीचं व्यवस्थापन करायचं असेल, पिकाला चांगल्या पद्धतीची क्वालिटी आणायची असेल तर पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे। आता 1.5 महिन्यानंतरचे जे शेड्यूल त्यांचे चालू झाले, खत व्यवस्थापनामधून ड्रीपमधून चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन त्यांनी केलं। बापूसाहेबांकडून आपण जाणून घेऊ। आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा की 1.5 महिन्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचे न्यूट्रिशन वगैरे दिले असेल, त्याचे तुम्हाला कशा प्रकारचा आज साईजमध्ये, कलरमध्ये, शेपमध्ये। तर आज असं वाटत नाही की हा कांदा तुमचा लवकर आलेला आगास कांदा आहे। आज जर हा कांदा बघितला तर हा स्टोरेजला जाणाऱ्या मालासारखा कांदा चमकतो। त्याची ग्लेज, शायनिंग, क्वालिटी, किपिंग क्वालिटीचा विचार केला तर एकदम अफलातून हा प्लॉट इथं तयार झालेला आहे। तर तुम्ही मला ड्रीपचं थोडंसं व्यवस्थापन सांगितलं तर? बरोबर ती माऊली। आता हा कांदा आमचा 90 दिवसामध्ये तयार झाला आहे। तसं 90 दिवसामध्ये कांदा तयार होणं हे शेतकऱ्याला पटणार नाही, पण ही जी व्हरायटी आम्ही विकसित केली, स्वतःची एक व्हरायटी आहे, ही आम्ही विकसित केली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही रोपवाटिका तयार करून आम्ही कांदा लागवड केली। कांदा लागवड केल्यानंतर 45 दिवसानंतर एक वातावरण खराब झाल्यामुळं प्लॉटला खूप प्रॉब्लेम होता। आमचे सहकारी बोलले तसे 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर प्लॉट थोडासा ग्रोथ येतो। त्यानंतर आम्ही BASFचं कॅब्युटॉप आणि मार्शल हे स्प्रे घेतल्यानंतर थोडंसं प्लॉटला ग्रीनरी आली। नंतर आम्ही घालणं ड्रीपद्वारे त्याला खत व्यवस्थापन सुरू केली। प्रत्येक पाण्याच्या राऊंडला आम्ही काहीतरी खत सोडत गेलो। त्याच्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट सोडलं। नंतर दुसऱ्या राऊंडला टाटा कंपनीचं मायक्रोन्यूट्रन सोडलं। बरोबर। त्यानंतर मला वाटतं आपण त्यानंतर आम्ही कॅल्शियम आणि बोरॉन जे आहे ॲग्रेसिया कंपनीचं ते सोडलं।
नंतर आम्ही 0946 कॉम्बो कंपनीचं जे 0946 ते सोडलं आणि शेवटच्या राऊंडला आम्ही फवारणी. पोटॅशियम सोनाईटचा एक प्रयोग केला आहे. बरोबर पोटॅशियम सोनाईट सोडल्यानंतर पुन्हा एक त्याला एक ग्रोथ चांगली वाटली. बरोबर. त्यानंतर आपण तुम्हाला माहीत असेल का आपण जी शेवटची सगळ्यात महत्त्वाची फवारणी घेतली होती बघा, आपण त्यावेळेस विस्टार आणि हा क्वांटिक विस्टार आणि याचे Quantip तुम्ही चे 2 स्प्रे घेतले माझ्यामध्ये, डबल घेतले. डबल स्प्रे घेतले. त्याचं तुम्हाला काय जाणवलं? 100% बरोबर. 90 दिवसामध्ये कांदा तयार व्हायला ते स्प्रेचं आम्हाला खूप महत्त्व कळलं, कारण 90 दिवसामध्ये कांदा तयार होत नाही. विस्टार आणि Quantipचे जे स्प्रे घेतले त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. तर सर्वात महत्त्वाचं आज शेतकरी मित्रांनो, 90 दिवसामध्ये कांदा तयार करायचा असेल आणि उत्तम क्वालिटीचा कांदा, की जे आज बरेच व्यापारी इथं आल्यानंतर बघतात की विचारतात की 100 दिवस झाले का, 120 दिवस झाले का, पात एवढी मुरली कशी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे व्यवस्थापन ज्या पद्धतीने इथे झालेलं आहे, अशा व्यवस्थापनातून आज हा जो उत्पादन इथं निघालेलं आहे. तर आमचे पंडित अण्णा उंडे शेवटचे 2 मिनटं आपल्याला विक्री व्यवस्थापन आणि या कांद्याचं ॲव्हरेज कशा पद्धतीने मिळत गेलं याची एक 2 मिनटाच्या आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही माहिती द्या. आम्ही हे कांदे 30 ते 32 रुपयांनी 33 रुपयापर्यंत पर किलो विकलेले आहेत आणि याचा ॲव्हरेज आहे 15 ते 16 टनापर्यंत एकरी आम्हाला निघालेला. धन्यवाद. एक मिनिट फक्त